सर्व संगीत रसिकांना माझा सप्रेम नमस्कार। आज या ठिकाणी आपण एक छानसा गोड रागातील तराना घेणार आहोत। काय भजनामध्ये सुद्धा तराणी गातात लोक, तोच एक भाग आहे। तो तराना गाऊन पुन्हा तुम्हाला जागेवर येता आलं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे। तर या ठिकाणी भिमप्लास रागातली सगळ्यांना माहिती जरी असला तरी काही नवीन असतील त्यांच्यासाठी थोडासा राग परिचय या ठिकाणी मी देत आहे। याच्यामध्ये गंधार आणि निषाद म्हणजे ग आणि नी कोमल आहेत आणि रे आणि ध आरोहामध्ये वर्ज्य आहेत। काय जाती संपूर्ण आहे। वादी मध्यम आहे, म्हणजे मध्यम वादी म्हणजे सारखा सारखा वाद घालणारा नेहमी येणारा स्वर त्याला वादी म्हणतात। मग म या ठिकाणी वादी आहे आणि त्याला संवाद षडज म्हणजे सा करत आहे। तर या ठिकाणी आपण आरोह अवरोह पुन्हा एकदा पाहूया। त्रिकोणही करत चला, मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेला ते मला घेता येत नाही, व्हिडिओ मोठी होते। तर या ठिकाणी आरोह मी अवरोह वाजून दाखवतो। मी सा ग म प नी सा। या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नोटेशन सहित देणार आहे, नोटेशन सुद्धा म्हणून दाखवणार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे निसागम पणीसा असं जर सरळ म्हटलं आपण तर तो राग आपल्याला म्हणजे असा उठत नाही, दिसत नाही भिमप्लास। तर काही ठिकाणी असे कॉम दिलेला असतो स्वल्पविराम, त्या ठिकाणी थोडंसं थांबायचं म्हणजे तो राग त्या ठिकाणी निष्पन्न होतो। तर आता मी पहा कसं गातो। नी सा ग म प नी सा सा नी ध प म प ग म ग रे सा। पुन्हा एकदा नी सा ग म प नी सा सा नी ध प म प ग म ग रे सा। 5-50 वेळा आरोह अवरोह वाजवत जा, अशी सिस्टीम ठेवा। आकारामधून स्वरामध्ये तंबोऱ्यावर आणि मगच तिकडे चिजीला बंदिशला अभंगाला हात घालत जा, नाहीतर मग त्याचा जो काही ठसा आहे तो नीट उमटत नाही। पकड सुद्धा बऱ्याच वेळा म्हणत जा। पकड पाहूया। मी सा म ग म प ग म ग रे सा। पुन्हा मी सा म ग म प ग म ग रे सा। ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष तराना घेऊया आणि त्या तराण्याचा भजनामध्ये आपल्याला कसा उपयोग होईल हे आपण जरूर पाहायचं, कारण आपल्याला या सगळ्या भांडवलाचा भजनामध्ये उपयोग झाला पाहिजे। काय धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा। धा मात्र समेते सुरुवातीचा पहिला। आता शब्दामध्ये म्हणून दाखवतो, अंकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 अशा प्रकारे ही जी बंदिश आहे ती 9व्या मात्रेला सुरू आहे। काय ताल पकड पाहिजे, आपला ताल व्यवस्थित असावा। त्रिताल सुद्धा भजनामध्ये वापरला जातो। ज्याला तुम्ही आलापी घेता त्या आलापीमध्ये त्रिताल वाजवला जातो, त्रिताल आपल्या कंठस्थ पाहिजे। पुन्हा एकदा बघा।
धा दिन धिन धा, धा दिन धिन धा, धा तीन तीन ता दिन धिन धा, धा. ओके. नववी मात्र सुरू आहे आपला, पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 धिम तन रे रे ना त ग रे रानी धिम तन रे रे ना त ग रे रानी. असतील तर त्यांनी करायचं 4 मात्रा 9 पासून समेपर्यंत म्हणावं आणि तिथून पुढे छोटसा आलाप घ्यावा. इतकं सोपं आहे, करून दाखवतो. 1 2 3 4 5 अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आलापाचे 4-4 मात्रेचे. आला तानाचंही तसंच करायचं. हे पहा, थोडं थेंबे थेंबे तळे साचे 4-4 मात्रेचं. नंतर मग पूर्ण 8 मात्रेचं म्हणायचं. 8 मात्रेचा आलाप घ्यायचा, 8 मात्रेची तान घ्यायची. काय मेरखंड पद्धती तुम्हाला सांगितलेलं आहे, सोपं आहे. हे पहा, गम 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 म गम म गम गम प म ग रे सा नी सा ग सा धिन ठीक आहे. तर काही जण म्हणतात आम्हाला नोटेशन पाठवा, पेटी दाखवा. तर त्यांच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करत आहे. पेटी दाखवण्याची पद्धत तशी मला आवडत नाही. तुम्ही नोटेशन म्हणजे थोडस वहीवर लिहून तसं प्रॅक्टिस करायची. बटणं बघून करणं म्हणजे अगदी छोटेपणा येतो. पण तरी सुद्धा
ठीक आहे, काही नवी शिके असतात त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. इथे स्वर तुम्हाला दाखवतो मी. सोपे आहे पहा. दिंग तन दे रे ना ग रे मी सा ग म प. दिंग तन दे रे ना ग रे मी सा ग म प. ओके. त ग रे दाणी ग म ग रे सा ग म ग रे सा त ग रे दाणी. आता पुढे त न न दे रे ना म ग रे सा नि सा म ग रे सा नि सा. सोपं आहे. त ग रे दे रे ना त ग रे दे रे ना म ग रे सा नि सा. ओके. त म ग रे सा नि सा त न न दे रे ना त न न दे ना ग म प ग म त न न दे ना ग म प ग म. ओके. ग म प ग म. दिंग त न न न ग म प नि सा रे. दिंग त न न न. सोपं आहे. दे रे ना दे रे ना सा नि ध प म प. दे रे ना दे रे ना त दा रे ता रे दा नि ग ग म ग रे सा नि त दा रे ता रे दा नि. ओके. पुढे अंतरा. नोटेशन तर आहेच तुम्हाला दिलेलं. प प प प म प ग म. दे रे ना दिन. प प प प म प ग म. दे रे ना दिन. त दा रे ता रे दा नि प नि नि सा 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 प नि नि सा 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 त दा रे ता रे दा नि. दिंग दिंग. पुढे दिंग दिंग त न न न दिंग दिंग त न न न दिंग. नि सा म ग रे सा नि सा म ग रे सा. ओके. रे सा नि ध प प त न न न न न न न. रे सा नि ध प प. रे सा रे नि सा त दा रे. सोपं आहे. रे सा रे नि सा त दा रे ग ग म ग रे सा नि त दा रे ता रे दा नि ग ग म ग रे सा नि त दा रे ता रे दा नि. दिंग त न न दे रे ना त ग रे दा नि. अशा प्रकारे आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अभंग आपण जुळून घ्यायचं. आपल्याला एकदा त्याचं आलं की कसंही आपल्याला ते करता येतं. पहा थोडक्यामध्ये तुम्हाला वेळ आहे. आमची व्हिडिओ लांबते जरा, पण ठीक आहे. आवाज येतोय तबलेचा.
की नाही नसेल तरी चालेल. हे पहा, तुम्ही ऐकून सुद्धा यायचे. सर्वसाधारण तो शब्द समूह घेऊन आपल्याला त्याचा भजनात कसा उपयोग करता येईल ते आपण पाहायचं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, याच्या आपण तेच सरगम घेतलेला आहे, पण आपल्या मात्रेमध्ये आपण बसवलेलं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती काय द्यासी भावे उतराई. म्हणजे त्यातले काही अगदी जसंचे तसं बंदिशप्रमाणे गायचं असं नाही. त्यातला स्वर समूह आणि आपल्या मात्रेमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी तसं समजून घेऊन नोटेशन तर देणारच आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्रयत्न करा. छानसा तराणा आहे, त्याचा भजनामध्ये आहे तसा तराणा सुद्धा वापरता येतो. त्या ठिकाणी आपण थांबूया. रामकृष्ण हरी.